गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानन्दामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 पुंडलीकवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भगवान गोपाल कृष्ण महाराज के जय, भगवान श्रीधर स्वामी महाराज के जय, प्रभु रामचंद्र महाराज के जय, महारुद्र हनुमान की जय, जय जय रघुवीर समर्थ। ओम पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानन्दामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। आदिनारायणं विष्णु ब्रह्मणं च वसिष्ठकं श्रीरामं मारुतिं वन्दे रामदास सद्गुरु श्रीधरं। स्वरूप संप्रदाय अयोध्या मठ जानकी देवी, रघुनाथ दैवत मारुती उपासना नेमस्त, वाढविला परमार्थ जगे। जय जय रघुवीर समर्थ। रक्षा सुरकृता
रूपम शुद्धम बुद्धेस्ततः खर त्रिशिरा दूषण मुख्य बंधून जंधे चतुर्दश सहस्र पारणीय कोदंड पाणी रटमान वास कृच्छत कामवासनेने अशुद्ध बुद्धी झालेली रावणाची भगिनी शूर्पणखा हिचं नाक कान कापून श्रीरामाने तिला कुरूप बनवलेलं होतं. खरं त्रिशिरादी असे 14,000 राक्षस बांधवांना धनुष्य बाणाने श्रीरामाने मारलेलं आहे. अक्षयभाता दिलेला होता ना अगस्तींनी. आणि ते कठीण अशा जंगलातून संचार करीत होते. राम लक्ष्मण सीतामाई चाललेले विचार. लक्ष्मणाने बंधन मोक्ष काय आहे हे सगळं विचारलं होतं. त्या विचाराला रामगीता असं म्हणतात. प्रत्येक ग्रंथामध्ये रामगीता नावानेच भगवंतांनी लोकांनी त्याच्याकडे दृष्टिक्षेप फार वेगवेगळे टाकलेले. इथे 1-2 मंत्रामध्येच विचार आहे. अध्यात्म रामायणामध्ये 3 अध्याय आहेत आणि एका ठिकाणी 11 अध्याय आहेत. गहन विषय सगळा तत्वज्ञानाच्या भूमिकेतनं एका सूत्रातनं आपापल्या विचारांच्या माध्यमातनं त्यांनी हे सगळं मांडलेलं आहे. सगळ्यात महत्वाचा विचार आपण याच्यातनं एकच घ्यायचा. जसं एका कुलपामुळेच किल्लीमुळे कुलूप बंदही करता येतं, उघडताही येतं, तसं साधकांनी आपलं मनाची किल्ली करता आली पाहिजे. ते कधी कसं बंद असलं पाहिजे आणि कधी सुटलं पाहिजे, काढता आलं पाहिजे, हे सगळं स्वरूप समजून घ्यायचं आहे आपल्याला. या सगळ्यामध्ये भगवंतानी जो विचार प्रभूंनी व्यक्त केला होता तो म्हणजे मायेचा. यासाठी मनुष्याने मायेपासून सावध राहिलं पाहिजे. असं आहे, जीवाला जर जास्त झोप येत असेल, झोपेच्या अधीन जीव असेल, तर ओळखावं तो मायाधीन आहे. तो मायाधीन आहे, सांगायची गरज नाही. ज्याचं त्याला ओळखता आलं पाहिजे. मग झोपणार नाही आम्ही, मान्य, पण न झोपल्याचा परिणाम काही होतो का? आणि जो येत असेल तो परिणाम, तर ती झोप न येणं हे धोकादायक आहे. पण झोप कमी येऊन आमचा नित्यव्यवहार भगवत सेवा घडत असेल तर आम्ही झोपेच्या अधीन नाही आहोत, मायेच्या अधीन. ही साधी साधी खूण आहे, कोणी सांगायची गरज नाही. नाही तर आमचं होतं कसं, तासभर जागरण आणि 4 तास झोप. परत त्याचं कौतुक काय करणार, इतक्या वेळ आम्ही जागलो, त्याचं काय करणार, मग त्यामुळे झोप येते. अरे
मर्यादा राखणं. मग कशामुळे आली आहे? घटकाभर आहे, लक्षात घ्यायचं. तेही देवी भागवतात आचाराच्या नावाखाली फार स्पष्ट सांगितलेलं. रात्रीचं तळण्याचे विषय खाल्ले, अस्वस्थ झोप येते, कोणते पदार्थ कधी खावेत सांगितलेले. किती सूक्ष्म विचार आमच्याकडे ऋषीमंडळींनी केलेला आहे. जो साधक आहे त्यांनी मग हे करूच नाही का? नाही, करण्याबद्दल हरकत नाही, मर्यादा पाहिजे, मर्यादा पाहिजे. त्यामध्ये संयम असतो. जो संयमी असतो त्याचा कामावरही विजय असतो. लक्षात घ्यायचं आहे ते. आणि म्हणून भगवंतानी गीतेमध्ये पण व्यक्त केला एक विचार, या निशा सर्वभूताना तस्य जागर्ति संयमी तस्य जागृती भूतानी सा निशा पश्यन्ति मुनिः. म्हणजे जो जागत नाही त्याला संयमाची प्राप्ती होत नाही, पण जो जागा असतो त्याला भगवंताची अनुभूती येते. हे त्याच्यामध्ये विशेष आहे. मग जो जागा असतो म्हणजे काय? तो झोपतच नाही का? असा अर्थ नाही आहे. तो झोपला असला, जागे असला तरी त्याला फरक पडत नाही. देहभान विसरलेलं नसतं. आमचं झोपेत देहभान सामान्य माणसाचं विसरलेलं असतं. हा फरक आहे. म्हणून 14 वर्ष लक्ष्मण हा रामाची सीतामाईची सेवा करतोय. ते झोपले की हा जागा असायचा. ते जागृतीमध्ये कसा राहत होता तरी, या निशा सर्वभूतानां, याप्रमाणे तो होता. आणि म्हणून त्याला महत्व होतं. म्हणजे जो जागत नाही त्याला काय होतं? संसाराची प्राप्ती होते. पण जो जागाच असतो त्याला भगवंताची अनुभूती येते. तादात्म्य असतो तो जीव तिथे. आणि म्हणून स्वरूपाचं ज्याला ज्ञान होतं, ते स्वरूपाचं ज्ञान झालं की स्वप्न दिसत नाही. आणि स्वप्नात माणूस स्वतःला विसरतो. इथे स्वप्नात तो विसरत नाही. आणि म्हणून स्वप्न जरी असलं वाटलं तरी गोष्टी खऱ्या ठरतात, कारण तो जागाच असतो. हा फरक आहे. म्हणून काल आपल्याला एक शेवटी मी उदाहरण दिलं दत्त महाराजांचं. हे त्या ठिकाणी घडत असतं, कारण तादात्म्यत आहे. ती त्यांची कृपा असते, भगवंताची असते. म्हणून लक्ष्मण इथे अखंडपणे अविरत सेवा करतोय. या संबंध परिसराची रक्षण करणारी आहे ती शूर्पणखा राक्षसीण आहे. ती रावणाची बहीण आहे. पण वस्तुस्थिती एक आहे, प्रत्येकाच्या नावाच्या मागे एक शक्ती असतेच. फक्त ती कोणती याला महत्व आहे. तसं शूर्पणखेच्या मागे एक शक्ती आहे, तिच्या नजरेत आहे ती, आणि त्याचं नाव आहे वासना. ही वासना तिच्या नजरेत आहे. आणि म्हणून ही वासना राक्षसांमध्ये प्राधान्याने दिसते.
ती या वनामध्ये हिंडते. जीव हा तिचा आहार आहे. पशु पक्ष्यांनाही जाणीव झाली की ते पशु पक्षीही तिथून पळून जात होते, तिच्या सान्निध्यातच येत नसत. कारण तिचा येणारा वारा सुद्धा तिची संवेदना व्यक्त करत होते. हे त्याच्यात होतं महत्वाचा भाग. आणि म्हणून ते अरण्यात फिरायचे आणि कोणा स्त्री पुरुषांना, खरं म्हणजे समाजामध्ये राहिलं की आता हे आपण बघतो, ऐकतोय, अनेक गोष्टी आहेत. आज हे ताजं आहे एवढंच आहे, याला काही फरक नाही. अनेक गोष्टी चालल्यात जगात. स्त्री पुरुषांनी एकमेकाकडे पाहणं हे पाप आहे. कुठल्या नजरेने त्याला महत्व आहे? नजर आहे ती, वासनाधीनता आहे. मग पाहावं कसं? एक आहे वासनेनी पाहणारी दृष्टी, ती पुरुषापेक्षा स्त्रीला चटकन कळते असं म्हणतात. पुरुषापेक्षा स्त्रीला लगेच कळते. पण जेव्हा दोघंही जेव्हा एकमेकाकडे ब्रह्मभावाने पाहतात तेव्हा बंधन होत नाही. लक्षात आलं का? बघूच नाही का? बघावं. बघावं नाही असं नाहीच आहे. विश्वच आहे, सगळंच विश्व आहे. किती ठिकाणी पट्ट्या बांधणार होतो यापुढे. म्हणजे प्रश्न असा आहे, कोणी कोणाकडे जावं का न जावं, पाहावं का न पाहावं? त्याला आज मी उत्तर देऊन ठेवतो. ब्रह्मभावाने कोणी कोणाकडेही पाहावं. ब्रह्मभाव. हृदयस्थ अर्जुना, मी कुठे आहे? सगळ्यांच्या हृदयात आहे, भगवंत सांगताय. मग तोच भाव आम्ही धरायला नको का? मी वेगळं नाही सांगत आहे, देवाचंच सांगणं सांगतोय मी. मला वेगळं काय येत आहे? हा भाव तिथे आहे. वासना बाहेरून सुंदर वाटते, पण अंगीकारली की जीवाला रडवते. ही अविद्या आहे, ती अज्ञान आहे. आणि तीच शेवटी जी गोष्ट विवेक नष्ट करते त्या सगळ्या वासना असतात. आणि म्हणून अशी ही राक्षसीण आहे शूर्पणखा. म्हणून नजरेवरनं आठवलं म्हणून सांगतो. कोणी दत्त महाराज कवीश्वरांना जर पाहिलेलं असेल तर लक्षात येईल तुम्हाला, त्यांची नजर कधीही वर नसे. रस्त्याने चालायचं म्हटलं तरी 10 फुटापर्यंत दिसेल आपलं पायाला, तेवढंच नजर वर, नाही तर नाही. आता केवढं तपस्या विचार कराय सामान्याला लक्षात येणार नाही, पण ही नजर होती अशी. अखंडपणे स्वामी महाराज ब्रह्मचिंतनात असायचे, पण तो ब्रह्मभाव ओळखणारी माणसं कुठे होती? सगळी होती असं नव्हती. आणि म्हणून त्याला एक वेगळं महत्व असतं. ती हिंडती आहे वनामध्ये आणि आत्ता तिला दिसतं हे 2 तापसी वीर आणि एक स्त्री कोण आहे? हिते काय करतीये? मारीचानी सांगितलेली हीच असेल का?
कारण मारीचाला रामाने एकच बाण मारला, तो रावणाच्या इथपर्यंत तो बाण त्याला घेऊन गेलेला आहे दरबारात. तेथे तो राम बाण लागल्याबरोबर त्याच्यात गेला नाहीये. काय त्याचं भाग्य आहे बघा. त्याच्यात परिवर्तन झालं आणि तो अखंडपणे रामाचं नाव घेत राहिला. तो रावणाचा मामा आहे. त्यांनी त्या क्षणाला रावणाला सोडलेलं होतं. पण त्याच्याकडे अनेक प्रकारच्या विद्या होत्या. हे त्याच्यामध्ये वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून ती आलेली आहे, कामांध झाली आहे. उत्तम शृंगार करू शकत होती. राक्षसीण असली तरी सुंदरतेचं रूप घेऊ शकत होते. तिने रामासमोर आली आहे आणि सांगितलं तिने, मी अविवाहित आहे. विधवा असून, म्हणजे ती खोटं बोलते ते, विधवा असून अविवाहित आहे सांगते. आजपर्यंत मी तुझ्यासारखा पुरुष कधी पाहिलाच नाही. म्हणून मला असं वाटतं आता तुझ्याबरोबरच विवाह करावा. आणि ती सांगते, मी रावणाची बहीण आहे. मी या संबंध मनाची रक्षण करते. आमचे अनेक जण राक्षस आहेत वगैरे. तेव्हा तिची दृष्टी सीतेकडे गेली. आता सीतेकडे गेल्याबरोबर सीतेने ओळखली वासना तिची. ती आता रुद्ररूप धारण करून मला ग्रहण करेल. ती दडली आहे बाजूला रामाच्या. रामाच्याही लक्षात आलंय. म्हणून दृष्टीप्रमाणे जर विचार केला तर बाहेर पाहण्यात गुंतू नये. सध्या मोबाईल, केव्हाही कुणीही लहानापासून थोरापर्यंत नुसतं बघू तरी काय आहे. एक 5 मिनिटं बघू बरं का आपण. त्या 5चे 50 मिनिटं कधी होतात हे त्यालाही कळत नाही. बघावा का बघू नये, पाहावं का पाहू नये, आल्याला निरोप घ्यावा का घेऊ नये, आलाय निरोप हे पाहायचं का नाही पाहायचं, आल्या का प्रश्न सगळे. हे पाहण्याचा परिणाम काय काय होतोय बघा. फक्त गोष्ट एक नाही आहे सांगण्याची, अनेक विषय त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत. आणि म्हणून या ठिकाणी संसारात बाहेर पाहण्यात गुंतायचं नाहीये, याच्यासाठी नाहीये. म्हणून दत्त महाराजांचं उदाहरण दिलं. पाहत नव्हते का? पाहत होते. पाहणं होतं, दिसत होतं त्यामुळे काय. पण कुठपर्यंत, कोणाला बोलत नसत. त्याचं उदाहरण एक देतो. कृष्ण आर्वेकर आहेत, महाराजांचेच अनुग्रहित आहेत, विद्यार्थी होते घैसास गुरुजींचं. आश्रमात राहायचे, पाठशाळेत तिथे जायचे. रिस्कॉनपाशी तेव्हा पाठशाळा त्यांची होती, SNDTच्या समोर त्यावेळेचं. आता हे बाजूला गेलं SNDT. ते अगदी जवळ होतं. त्याच्या पुढे रस्ता रुंदीत ते गेली भाग बराचसा. बरं, त्याचे वडील या सगळे वैदिक आहेत, आजोबा ते पिढ्या. पण वडीलही पुढे वैदिक जरी असले तरी सुद्धा रेल्वेत नोकरी होती का कुठे नोकरी होती.
भाऊ प्राध्यापक, एक चित्रकार, हे हा वैदिक स्वतः मुलं आहे ना. आणि तो सुट्टीला घरी गेला, येताना आला. आता भावंड सगळी लहान होता, पॅन्ट शर्ट घालून आला. येताना आला तसा महाराजांची भेट घेतली. फारच काही बोलले स्वामी. आला, दर्शन घेतला, प्रसाद ते द्यायचं दिला, बोललेच नाही. त्याला वाईट वाटलं. अरे साधी चौकशी का नाही केली, असं का झालं, का नाही, नजर. हे ते सुद्धा माणसाला, सज्जन माणसाला लागून राहतं, बोलत नाही. का काय झालं. मलाही म्हणाला, म्हटलं असं कर, हातपाय धु, धोतर उपरण नेसून जा. गेला. लगेच विचारलं, काय कृष्ण, कधी आलात, बरेत का सगळे घरी. आम्ही जे व्रत स्वीकारलंय, मला त्यांनी सांगतात, तर आम्हाला मगाचा विषय, आचार चालणार नाही सोडून. तुम्ही मात्र सगळीकडे बघून परत परमार्थाचा विचार करता, याचा आम्हाला आदर आहे. म्हणणं त्यांचं, म्हणत नाही, पण आपण ते धरायचं नाही. तेव्हा बरं वाटलं, पण वेगळं वाटतंय बोलणं, आपण नाही त्याचं आपल्यासाठी धरायचं. लगेच त्याची चौकशी, जेवण केलं का, घेतलं का, कधी आलात, काय आलं, सगळी चौकशी. पाहणं, हे पाहणं कसं असतं महात्म्यांचं. तुम्ही कसे आहात, मगाशी म्हणालात ना, असं तरी का स्वामींनी केलं, त्याचं कारण आहे. एक लक्षात ठेवा, पांढऱ्या स्वच्छ वस्त्रावरती काळा डाग जास्त उठून दिसतो, अगदी बारीक काळा डाग सुद्धा. तेव्हा कसं स्वच्छ राहायचं, निर्लेप राहायचं, हे बघायचं आहे. आणि यासाठी संसारामध्ये सुंदर विषय पाहू लागले की डोळे धावत राहतात. आणि मग मात्र मनुष्याकडून न कळत पाप होऊन जातं. आम्हाला वाटतं आम्ही काही करत नाही, पण ते न कळत होणारं पाप असतं. प्रथम डोळे पाहतात, मग मन तिथे जातं, बुद्धीत ते दृढ होतं, चित्तात ते दृश्य जाऊन बसतं. क्रिया सगळी बघा तुम्ही का. एक गोष्ट म्हणून रामावतारात ही त्राटिका होती, कृष्णावतारात पूतना होती. भगवंताला माहिती होतं जे डोळ्यांनी काम होतं ते भगवंतानी केलं कसं बघा. ती पूतना आहे, कामिनी आहे, तो लहान आहे, बाळ आहे, 5-7 दिवसांचं, 5 महिन्याचं, मग काय जे असेल ते, पण ते डोळे मिटतंय कामनेला बघून आणि स्नेहाला बघून. वामन अवतारामध्ये त्याचीच मुलगी जी आहे रत्नमाला, ती काय म्हणते, हे बालक भाव आहे, बालक म्हणून तिच्याकडे बघितलं. हे बाळ जर असतं तर मी त्या ठिकाणी त्याला पाजलं असतं. भाव होता बालकाचा, म्हणून भगवंतांनी डोळे उघडे ठेवले. बाबा तथास्तु. बांधलं तेव्हा ती म्हणतेय मी आता त्याला मारेन. मग म्हणाले देव त्यावेळेला बघू. आज तू बालभावाने मला बघले, मातृभावाने बोललेस. ती इच्छा पुरी केली, ही पण केली. आणि म्हणूनच त्या ठिकाणी बघायचं आहे जिथे डोळे पाहूनच शूर्पणखा असते,
म्हणून बोध घ्यायचा आहे. मन पापाने भरलेलं असलं की भगवंत तिथे नक्की पाहत नाही. आम्हाला वाटतं, पण भगवंत मग ते पाहत नाही, दृष्टी देत नाही. डोळे बंद करून घेतो. आम्हाला वाटतं आम्ही त्याच्या समोर आहोत, तरी आम्हाला का होत नाही. आम्ही इतक्या वेळा जाऊन दर्शन घेतलं, फलित काय? फलित काय? याला एक महत्व आहे. आणि म्हणूनच रामानी अरण्यात येताना सीतामाईंना 3 रूपात विभागलेले आहे. आपण म्हणतो एकपत्नी सीता, बरोबरच आहे, एकपत्नी व्रत आहे, पण एक नाही राहिलेलं. एकाचेच 3 झाले विषय. रजोगुणातनं भगवंताने आता अवतार घेतला, मानव रूप. त्याच्या रजोगुणामध्ये अग्नीमध्ये प्रार्थना करून अग्नीला तिचं मूळ स्वरूप सुरक्षित ठेवलेलं आहे. तिला स्पर्श होता कामा नये सीतेला. म्हणून ती भगवती सीता अग्नीकडे सुरक्षित आहे. म्हणून शेवटी अग्नी दिव्य आहे. आम्हाला कळत नाही, आम्ही वेगळाच विचार मांडायला लागतो, पण आमची पात्रताच नाही ना समजून घेण्याची. सत्वगुणाच्या ठिकाणी ती लीन होऊन राहिली आहे. नम्र आहे भगवंताच्या पायाशी. आणि तमोगुण छाया रूपाने ती आश्रमात राहिलेली आहे. आश्रमा म्हणजे पंचवटीत राहिलेली आहे. तमोगुणाने छाया रूपाने ती मूळ सीता नाही. रावणाने जी पळवलेली होती ती मूळ सीता नाही. आणि म्हणून शूर्पणखेला रामाने विद्रूप केलेलं आहे. आता तिला पाठवलंय आणि ती गेली रावणाकडे. रावणाला ती जागी करून सांगते, तू काय करतोस इथे, कसला पराक्रमी म्हणायचा तुला. आता बघा कसं आहे, नाक आणि काम कापलेली जागा म्हणून ते नाशिक आहे. तर नाशिक म्हणजे नाकाचा संबंध आहे. तो नाव त्याच राहिलेलं आहे, ती जागा आहे त्याची, ती खूण आहे. आता रावणाला ती सांगते, त्याची स्त्री सुरेख आहे. मी तुझ्यासाठी आणायला गेले होते तिला. त्याला आता वेगळं राक्षसीनच आहे. ती कसं सरळ बोलेल, चांगलं बोलेल. आणि तू त्या ठिकाणी तिला घेऊन ये, ती खरी प्रेरणा तिथे त्याला देते. हे सगळ्याची जाणीव प्रभूला आहे, हे लक्षात घ्यायचं. सगळ्याची जाणीव प्रभूला आहे. म्हणून तर आधीची योजना त्यांनी केली. आणखी एक आहे बरं का, म्हणजे जसं हे आहे तसं आणखी एक विषय आहे सीतामाईंचा, की जेव्हा प्रभूंनी यज्ञ केलेला आहे तेव्हा सुवर्णाची सीता तिथे बसून त्यांनी यज्ञ, कारण एकट्याला यज्ञ करता येत नाही, तसा पत्नी पाहिजे बरोबर. आणि म्हणून त्यांनी ती त्या ठिकाणी स्थापना केली, आवाहन केलेलं आहे. हे सगळं झाल्यावर तिलाही दैवत्व दिलेलं आहे. एकाच्या ठिकाणी किती रूप प्रगट होत गेली बघा, लक्षात येईल आपल्याला. आता हे सगळं झालं, तो म्हणतोय काळजी करू नको, उपचार झाले, सांगून झालं, सगळं प्रकार केला. आणि मग ते काय म्हणाले, तर रावण म्हणाला ठीक आहे मी बघतो, म्हणाला आणतो. आता
कशी आहे? स्त्रीला भुरळ मायेचीच पडेल. आणि म्हणून त्यांनी काय केलं, मारीच्याकडे गेलेला. मारीचांनी आता त्याचा त्याग केला होता, पण तो आता ध्यानस्थ राहायचा. अधिक काळ रामाच्या चिंतनामध्ये असायचा. रामाकडे गेलेला, मारीच्याकडे. आणि मारीच्याकडे जाऊन त्याला सांगितलं, तू सुवर्ण मृगाचं रूप धारण कर. कारण त्यांच्याकडे सगळ्या प्रकारच्या विद्या असतात राक्षसांकडे. तू सुवर्ण मृगाचं कर. त्या मृगासाठी ती स्त्री मागे लागेल रामाच्या, आणि तो त्या याला मारायला गेलाच की म्हणाला, मी असं करेन की तिला पळवून नेईन. सगळी योजना सांगतोय. हे समजल्यावरती मारीच म्हणाला, मी काही हे करणार नाही, मी तुलाच सांगतो, सगळ्या कुळाचा नाश करून घेऊ नको. मला लक्षात आलंय, राम हा साक्षात भगवंताचा अंश आहे, प्रत्यक्ष भगवंत आहे. तू कुळाचा नाश करू नको. तिला पत्नीला आणण्याच्या विचारात पडू नकोस. सगळं तो म्हणजे जास्त शिकवू नको, नाही तर मीच तुला मारेन. मारीच्याने काय ओळखलं त्याच्यात? मारीच म्हणतोय, याचा अर्थ एक नक्की आहे, माझा मृत्यू काळ जवळ आलाय. ओळखावं लागतं, सांगितलं जातं. आणि म्हणून आपल्याकडे उपनिषदात सांगतायत, मृत्यू उपनिषदात, की मृत्यू हा घरात 30 दिवस अगोदर सांगून जातो की आता मृत्यू येणार आहे या घरात. पण आम्हाला कळतंय कुठे? आम्ही कशा त्या भानातच नसतो ना, भानात नसतो. मृत्यू येणार आहे हे 30 दिवस अगोदर त्या कुटुंबाला कळत असतं. ओळखायला पाहिजे, सावध पाहिजे, तर त्याला समजेल बरोबर. त्यांनी ओळखलं की आता याचा अर्थ मृत्यू माझा जवळ आला. पण तुझ्यासारख्या दैत्याकडनं बाण लागून मरण्यापेक्षा रामाचा बाण मारून मी मेलो तर मला गती तरी चांगली मिळेल. म्हणून तो कबूल होतो. आणि मग तो कांचन मृगाचं रूप धारण करतो आणि त्या कुटीपासून त्याच्या नजरेत भरेल इतकाच तो हिंडू लागला. ते पाहिल्याबरोबर तो सांगतोय, तर सीतामाई म्हणतायत, अरे मला ते कांचनमुख किती सुरेख आहे हो, मला त्याला पकडून आणा, त्याला त्याची चोळी तरी मी करेन. हा खरा भ्रम आहे. पण ते ठीक आहे, आता लिहिलेलं आहे, पण मानायला पाहिजे. आणि ती त्या ठिकाणी गेलेली आहे. तो सांगते, राम जायला तयार नाही. अगं इथे सगळे दैत्य आहेत, अनेक वेश ते घेऊन हिंडत असतात, अनेक गोष्टी ते करत असतात. कशाला तू नादी लागतेस त्याच्या? जाऊ देत ना. नाही म्हणाले. मग जाताना त्यांनी लक्ष्मणाला सांगितलं की तू त्या ठिकाणी लक्ष दे आणि तू पर्णकुटी सोडून येऊ नकोस. रावणाने तर मारीचांना अगोदरच सांगितलं होतं, त्याज्य विरोध मती मम भक्तीन परम कारुण्यम रघुनंदना. आता रावणाने इकडे गेला, ते केलं. राम दूर गेले, तो हरिण पळत राहिलं. लांबवर जाताय तोच त्याला तो बाण लागलेला आहे. मारीचला बाण लागतो, तो जवळ जातो. जवळ जाऊन बघतोय तो रूप त्यांनी पालटलं. रामाला सांगितलं, रामा मला क्षमा कर.
आता तुला त्या ठिकाणी सीतामाईंना सोडून एकटा येऊ नकोस, का आलास तू? रावण असं असं करेल, जा म्हणाले लवकर तो. तोपर्यंत इकडे सीतामाई, काय झालं तिला? त्याने ओरडला होता ना, रामा लक्ष्मणा धाव धाव धाव. तुला गंमत अशी आहे, त्या क्षणाला माणसाचं कसं होतं की ज्याचं नाव घेतल्यावरती भूतखेतही पळतात, तिथे रामाला संकट येईल कसं? कसा लक्ष्मणाचा आला नाही मनात? आलंय त्याच्या मनात, पण सीतामाईंच्या आलं नाही, तो सांगतोय. त्याच्या मनात संशय आलेला. संशय आत्मा विनश्यती. भगवंत सांगतायत गीतेत, संशय आला की ज्या अर्थी हा जात नाहीये त्या अर्थी ह्याच्याच मनात पाप आहे का? शेवटी तो भिक्षेकऱ्याच्या रूपात रावण येतो, सीतामाईंचं हरण कर. जटायू तिथे आहे. जटायूनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. त्याचे पंख कापून तो उडायचाही राहिला, पण तो जीव धरून होता. राम ते आल्यावर त्याला मी सांगेन आणि मन निघेल. इकडे मारीचाला मारलं गेलं. आता तो रामाचं ध्यान करत राहिला. ध्यान, ध्येय, ध्यान आणि द्रष्टा यांच्यात ऐक्य झालं आणि मारीचाला सद्गती मिळाली. ध्याना आणि एकतानं त्यात एकाग्रतेमध्ये भगवंताचा अनुभव येतो. एकतानता पाहिजेल आहे. जीवानी मिलन झालं पाहिजे. जीवा शिवा ऐक्य झाले, जग ब्रह्मचे दिशे, राममय वृत्ती झाली, आता काय उणे. जीवा शिवा ऐक्य झालं पाहिजे, हा भाव तिथे आहे. म्हणून जीव ब्रह्मचिंतन करता करताच ब्रह्मरूप होतो. याचा अनुभव त्रिजटेनी पण घेतलाय. त्रिजटा ही रक्षण करणारी अशोकवनातली राक्षसी नाही, पण त्रिजटेला तो अनुभव येतो, ती ते घेत असते. आता लक्ष्मण तिथे आला. लक्ष्मण आल्याबरोबर राम म्हणायला लागले, कशाला आलास तू? अरे आवाज ऐकला आणि असं असं वहिनी म्हणाल्या. अरे भले ती म्हणाली, तुला कळत होतं का नाही? मी तुला काय सांगितलं होतं? त्या कटू बोलल्या. बोलनात का? तुला मी काय सांगितलं होतं? असं आहे याच्या पाठीमागे महत्वाची गोष्ट. सेवक धर्म अवघड आहे, आज्ञा पालन करावी लागते स्वामीचे. तसं नोकरी करणं कसं कठीण असतं हे नोकरी करणाऱ्यालाच कळतं. जरी तो किती पदावरती असला तरी त्याची अवस्था घरच्यांनाही कळत नाही, बाहेरच्यांनाही कळत नाही. अधिकारी कळतो, सेवक होणं अवघड आहे. सेवक होताना सोपं नाही. कारण असं आहे, एक वेळ ज्ञानी होणं सोपं आहे, ज्ञान मिळवणं सोपं आहे, पण सेवकाचा सेवकपणात राहणं अत्यंत कठीण आहे. सेवक कोण असतो? कोणाला मग सेवक म्हणायचं आहे? जो मनाला मारू शकतो तो सेवक बनू शकतो. मनाला मारू शकतो, याला लागले शब्द सीतामाई म्हणाल्यावर. सेवक धर्मात नाही चालत. शिते लागलं नाही चाललं. आणि म्हणून
मी सहन करू शकतो, जो सहन करू शकतो आणि सेवेमध्ये स्वामीची अखंड सेवा करतो, मन राखतो, मान अपमान सहन करतो, निंदा झाली तरी सहन करतो, त्याचं दुःख सेवकाला मानता येत नाही. सेवकाला ते मानता येत नाही. बर काय सेवेमध्ये स्वामीचं असं असतं, दोन्हीकडनंही बोलत असतात. केलं तर का केलं, नाही केलं तर का केलं नाही, हेही बोलत असतात. म्हणजे लक्ष्मणाचा भाव मनातला, पण त्या ठिकाणी लक्षात आलं, बोललेत ते, पण शेवटी रामाच्या लक्षात आलं, लक्ष्मणाला दुखावून चालणार नाही. आता ते बघतायत, परत आले, तो सीतामाई नाही दिसत आहे, कुठे गेले, म्हणाले ते बघ मी म्हणत होतो ना. म्हणून त्यांनी मानवी आचार केला, दुःख व्यक्त केलेला आहे. वास्तविक श्रीराम आनंद रूप आहे. क्रिया मायेशिवाय घडत नाही. म्हणून भगवंताला या विश्वात आल्यावरती 3 प्रकारांनी क्रिया कराव्या गोष्टी कराव्या लागल्या. एक आहे क्रिया, दुसरी आहे क्रीडा आणि तिसरी आहे लीला. या 3 गोष्टी आहेत, फार महत्वाच्या आहेत. क्रियेमध्ये परमात्मा कसलाही हस्तक्षेप करत नाही. मनुष्यानी कर्म करायचं, त्याचं फळ त्यांनी भोगायचं. तो म्हणतो मी काय करू त्याला, तू माझ्याकडे आलाच नाहीस, किंवा तुम्हाला बघितलं नाही, किंवा तुला मी नकोय, मी काय करणार. ज्याचं त्यांनी करावं, ज्याचं त्यांनी भोगावं. आणि पुनरपि जननम जठरी शयनम, वारंवार जन्माला यायचंय, कर्म करायचंय, पुन्हा अडकायचंय, पुन्हा जन्म, पुन्हा मृत्यू, पुन्हा तेच. मानवी जन्म आहे का नाही माहीत नाही. अखंड भ्रमण चाललेलं आहे जीवाचं, ही क्रिया मायेच्या आधाराने. मग क्रीडा आहे, जो साधक आहे त्याच्यासाठी परमात्मा क्रीडा करत असतो. साधकासाठी, भक्तासाठी, की त्याला थोडं माझं आपलेपण वाटावं ना, तो आलाय ना माझ्याकडे, मग थोडं का विना त्याच्या मनासारखं करे. म्हणून काही काही छोट्या छोट्या गोष्टी की नाही पटकन देव करून देतो. आता इथून घरी गेला, गार पाणी न मागता दिलं, चहा दिला, त्याच्यातून चुकून बरं वाटतं का वाईट वाटतं का चांगलं वाटतं, न मागता बरं वाटतं, न मागता दिल्यावर वगैरे. देव म्हणतो तेवढ्यात खुश आहेस ना, बघ ही क्रीडा त्याची. छोटा छोटा तो आनंद देतो, त्याच्यातच आपण विरघळून जातो. बालमुलाचं हास्य असतं, बालकांचं. काय होतं आपली अवस्था, हास्यामध्ये, त्या बालमुखातल्या हास्यामध्ये आपलं सगळं विसरलं जातं. जातं का जात नाही. ती क्रीडा आहे, दाखवतोय आनंदात. लीला, लीलेत फार अपरंपारता आहे. त्याच्या मनात येतं, तो आनंद स्वरूप आहे, मी आनंदी आहे, माझा आनंद माझ्या भक्तांना द्यायचा आहे. म्हणून रासक्रीडा ही भक्तासाठी, रासलीला ही भगवंतानी केलेली लीला भक्तासाठी आहे, त्याच्यासाठी आहे, त्याला आनंद द्यायचा आहे म्हणून आहे. ते आम्हाला बघायचं आहे. आणि यासाठी भगवंताची क्रीडा आणि लीला हे महत्वाचं आहे. संसार सिंधूत मतिदुस्तर मुनीर तिशोते. संसारातील दुःख
लोकांकरता भगवंत दूर करण्याकरता भगवंत लीला करत असतो. ते सेवन केलं ते उत्तम रसायन आहे. दुस्तर संसार पार करण्यासाठी हा लीला आहे. कथेमध्ये असू शकतं, तिथे श्रम आहे, पण लीलेमध्ये मात्र मोक्ष देण्याचं सामर्थ्य असतं. मग हे का आपण भगवंताच्या लीलेमध्ये तादात्म्य होतो, आनंद वाटतो, किती त्याच ऐकल्या तरी परत परत ऐकावंसं वाटतं, मन शांत असतं, कारण त्या अमृतापेक्षाही श्रेष्ठ आहेत. मग त्या श्रेष्ठ का झाल्या? कथामृतानी वासना नष्ट होतात आणि अमृतानी वासना वाढत राहतात. मग सामर्थ्य कशात आहे? याच्यामध्ये सामर्थ्य कशात आहे? तर विष्णूंनी ते विचार केलेला आहे. गोलोकात भगवंत विष्णू म्हणतायत एकदा, माझ्या मायेतच जर सगळे लोक गुंतलेले आहेत, बघा विचारा, माझ्या मायेमध्ये हे सगळे लोक विश्व गुंतलेलं आहे, तर या लोकांना अज्ञानात अविद्येत ते बुडालेले आहेत, तर मला त्यांना बाहेर नको का काढायला माझ्याकडे येणाऱ्याला? म्हणून मी माझ्या लीलांच्या माध्यमातनं मी त्याला बाहेर काढतो. म्हणून भगवंताच्या लीलांना सामर्थ्य आहे बाहेर आणण्याचं संसार पाशातनं. लक्षात आलं? काय आम्हाला होतं, का त्याचा मिळतो? तो आनंद आहे. आणि त्या तोही भगवंताच्या कृपेचाच आहे. तो म्हणतो माझ्या मायेने, लोक म्हणतात ना कशाला ह्याला उद्योग नव्हता, सगळं विश्व निर्माण केलं, आम्हाला गुंतवून ठेवलं. देव म्हणतो मी त्याला सोडवणूक केली आहे, ऐका माझ्या लीला, तुम्ही सुटून जाल. पण ते बसवतंय कोणाला? ऐकवतंय कोणाला? ऐकण्याचं सामर्थ्यही राहिलं नाहीये. याला म्हणायचं काय? ही भगवंताची लीला कशी आहे बघा. आणि तो म्हणतोय हे त्या ठिकाणी, कारण मी लीलेमध्ये माझी आल्हादनी शक्ती समाविष्ट केलेली आहे, म्हणून कृष्ण अवतार, रामा अवतारचा विस्तार मी केला, कारण त्याच्यामधूनच देहभान केवळ विसरलं जातं. केवळ विसरलं जातं बरं का, त्याला घ्यावं लागत नाही. आमचे एक जण होते, ते एकच मुलगी, जावई चांगले, सगळेच चांगलं, श्रीमंत वगैरे, पण हे सासरे व धार्मिक. तर त्यांचे जावई त्यांना म्हणाले एकदा, दादा म्हणाले आम्ही नशा करतो ते करतो, आम्ही उघड करतो, आम्ही नशा आम्हाला. तुम्ही काय करता? तुम्ही एक प्रकारची नशाच करता ना म्हणे. सगळं या पंढरीला इथून तिथपर्यंत जाता, शक्य आहे का? काहीतरी घेतच असणार तुम्ही. मग त्यांनी उत्तर दिलं, तुमच्या नशेसाठी तुम्हाला पैसा खर्च करावा लागतो, आम्हाला आमच्या नशेसाठी काहीही खर्च करावा लागत नाही, तरी आमचं ध्येयभान अभंगामध्ये विसरून जातं. ही भगवंताची लीला. लगेचच ही त्या ठिकाणी तो करून देतो. आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांनी बघितलेलं आहे. म्हणून भगवंतानी, रामानी आणि कृष्णाने मायेमध्ये ह्या उद्धाराचा, संकीर्तनाचा, लीलांचा धर्म ठेवलेला आहे. त्यांनी जरी जीवनामध्ये दाखवलं असलं, हसलेलं दाखवलं, रडलेलं दाखवलं,
हसितम हसितम रुदनम ललितम, म्हणजे तो रडणारा सुद्धा अधरम मधुरम विधरम मधुरम, तो कसा आहे? मधुर आहे, सगळ्याच दृष्टीने मधुर आहे, वल्लभाचार्य सांगतात. तसं हे रामाचं आहे आणि म्हणून तो आनंद स्वरूप आहे. त्याच्याच आनंदात आपण आपला आनंद, किंवा आपण जाऊन मिळालं की आपणही आनंद रूप होतो. म्हणून ह्या लीलांचं स्मरण, या कथांचं स्मरण या माध्यमातून आपल्याला करायचं असतं. सीतेचा शोध सुरू झाला. रडताय. राम प्रत्येकाला विचारतोय, वृक्षांना विचारलं, लतावेलींना विचारलं, सगळीकडे विचारतोय, चाललाय, धावतोय तो. कोण दिसेल त्याला विचारतोय. असं चाललंय. इकडे जटायूचं देह पडला, त्याला सगळं कर्म केलेलं आहे रामाने, त्यालाही उत्तम गती मिळाली. त्यांनी सांगितलं रावण असा असा घेऊन गेलेला आहे. भगवंताच्या मायेतली लीलेतली गती कशी आहे बघा. जटायूला अग्निसंस्कार रामानी केला, बाण त्याला त्याच्या जखमेवर हात फिरवला आणि त्याला उत्तम गती दिलेली आहे. म्हणून जीवन अनित्य आहे, क्षणभंगूर आहे. आत्मा शुद्ध ठेवणं गरजेचं आहे. शुद्धी ही धर्माचरणानेच होत असते. म्हणून शक्य होईल तेवढं तरी पालन करा. आत्ताचा काळ कोणालाही अनुकूल नाही, पण माझ्या चौकटीत, माझ्या विचारापर्यंत, माझं मला वाटेल तिथपर्यंत तरी ते करावं. आणि म्हणून धर्मपालन केलं पाहिजे. अशा प्रकाराने हे चाललेलं आहे. अशाच मार्गामध्ये चालत असताना त्या ठिकाणी एक गोष्ट घडली. आणि ती गोष्ट अशी आहे की शिव आणि पार्वती विहार करत होते. राम रडत वनामध्ये हिंडत होते. रस्ता मिळेल तसे पुढे जात होते. जटायूने सांगितलं पुढे असे असे जा. त्याप्रमाणे तो गेले, निघाले. शंकर म्हणाले पार्वतीला, हा बघ विष्णूंचा अवतार आहे. म्हणाले हा रामाच्या रूपात बघ कसा सीतेसाठी रडत चालला. असं कुठे रडेल का? म्हणाले माणूस. कशाला? तो काय राम आहे न विष्णू आहेत ना, स्त्रीसाठी रडत बसेल? म्हणाले शक्य नाही, तुम्ही काहीतरी सांगता, मी जाऊन बघते. मग नको जाऊस म्हणाले, उगीच परीक्षा नको करूस तिथे. नाही गेली ती. हट्ट आहे ना, ऐकलं तर शपथ आहे. तिले देवतांनाच हा अनुभव तर मानवाचाच वेगळाच आहे सगळा. हर हर महादेव. तर गेली ती आणि सीतेसारखंच रूप घेऊन एका पत्थरावरती बसलेली. आणि तिथे पाहिल्याबरोबर राम रडत रडत तिथे आले. का रडताय? मीच आहे ना. ते म्हणाले होते, ते म्हणाले, ते म्हणाले हो का, मग तू का आली आहेस? म्हणाले तू का आली आहेस? म्हणून त्यांनी वंदन केलेलं आहे. तीच तुकाई म्हणजेच तुळजाभवानी. ज्या पत्थरावरती ती बसली तिथेच ते प्रगट झाली होती. ती तुळजाभवानी म्हणून पुढच्या काळात प्रसिद्ध पावली. शंकर म्हणाले मी तुला आधीच सांगितलं होतं, मूळ स्वरूप तो ओळखे, तो विष्णू परमात्मा आहे, लोकाचार करतोय. अशा पद्धतीने त्या ठिकाणी झाले. पुढे प्रवास केला, निघाले. अनेक जण त्यांना भेटतायत. त्याच्यामध्ये कदंब राक्षस एक होता. तो मारण्यासाठी धावून आला. रामाने त्याला मारलेलं आहे.
उद्धार केलेला आहे. त्यांनी एकदम त्या ठिकाणी सुंदर गंधर्व रूपात तो प्रगट झालेला आहे. मग हा का झाला असा? तेव्हा त्यांनी सांगितलं, अष्टवक्र मुनी चालले होते आणि हा गंधर्व सुंदर होता. गंधर्व कन्यांबरोबर तो आपला विहार करत होता. पण अष्टवक्र मुनींचं रूप बघून तो हसलाय. त्यांना तर रागवले आणि मग त्यांनी त्याला शाप दिलेला आहे. पण मी असा आहे, तेव्हा मला उपशाप द्या. तेव्हा म्हणाले, पुढे विष्णू अवतार होईल, त्याच्यात राम म्हणून विष्णू प्रगट होतील, त्यांचं तुला त्या ठिकाणी स्पर्श झाला, त्यांच्याकडून झाला, तर तुझा त्या ठिकाणी उद्धार होईल. अशा स्वरूपाचं त्याला सांगितलं. असं आहे, मनुष्य नेहमी साधारणपणे आकृतीवरती बघत असतो. भगवंताच्या कृतीकडे पाहत नाही, आकृतीकडे पाहतो. भगवंत मात्र मनाला पाहत असतो, आकृतीला बघत नाही. कोण आलाय बघत नाही, कसा आलाय बघत नाही, पण तो आला की त्याच्या मनातनं तो पाहत असतो, त्याचा भाव तो ओळखून असतो. आणि म्हणूनच मनामध्ये विकार येता कामा नये. अनेक गोष्टी, छोट्या छोट्या प्रसंगात अनेक गोष्टी आपल्याला पाहता येतात. आपल्या आचारासाठी का त्या ठिकाणी या वाल्मिकींनी असो, भगवंतांनी, ऋषींनी असो, भावार्थ रामायणात असो, का म्हणतात ते? छोट्या छोट्या गोष्टींमधून सुद्धा झालेलं परमात्म्याचं दर्शन आहे ते. व्यक्तीचा रंग त्यासाठी पाहू नये. सर्वात ईश्वर तत्व आहे हे पाहता आलं पाहिजेल. सर्वत्र ईश्वर तत्व आहे हे पाहता आलं पाहिजे, हे शिकायचं आहे. आणि म्हणून गंधर्व लोकी तो शेवटी निघून गेला, प्रार्थना केलेली आहे. अशा प्रकाराने रामाचा प्रवास चाललाय, अरण्यामध्ये बघतोय. आणि आता तिथे त्याच्याच मार्गदर्शनाने पुढे त्याला समजलंय की पुढे शबरी नावाची एक भिल्लीण आहे आणि ती वाट पाहतीये. म्हणून राम पुढे निघालेले आहे. आता इथे दुसरा कार्यक्रम आहे. ही गोष्ट किंवा ही कथा आपली अर्धवट राहील, त्यापेक्षा आपण इथे थांबूया आणि उद्याला हा विषय पुढे घेऊया. कायेन वाचा मनसेंद्रिये वा बुद्ध्यात्मना मा प्रकृती स्वभाव करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. हरि ओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. कुंडली कवरदा हरि विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुका अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. भगवान गोपाल कृष्ण महाराज, भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय. प्रभु रामचंद्र महाराज की जय. समर्थ सद्गुरु रामदास स्वामी महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ. Mm-hmm.